नमस्कार मित्रांनो, आजच्या भागामध्ये आता इंद्र राणीला म्हणतो, राणी तू तिथेच थांब, मी इकडे ना स्वयंपाक करतो आणि मी भाकरी करतो. अगं तुझा हात मोडलाय, तू कसं करू शकतेस? हात दुखतोय ना तुझा, तू आराम कर. तर आता राणी म्हणते की नाही इंद्र सर, मी तुम्हाला इंद्र मी करते माझ्या भाकरी, तुम्ही जा तिकडे. अहो तुम्हाला कधी यायच्या भाकरी, तुम्हाला नाही जमणार ते, मीच करते, बाजूला व्हा. तर आता इंद्र म्हणतो की नाही राणी, अगं तुला काय वाटतं मला जमणार नाही? अगं मी वस्तीत राहिलोय, मला आता सगळ्या गोष्टींची सवय झाली आहे, त्यामुळे तू मला नको सांगू काय करायचं आणि कसं नाही करायचं ते. अगं मला पण आता त्या गोष्टीची सवय झाली आहे आणि हे बघ तू काळजी करू नको, मी एकदम भारी भाकरी करतो असं म्हणतो आणि इंद्र आता भाकरीचं पीठ मळायला घेतो. राणी त्याला मदत करण्यासाठी तिथं थांबते. राणी सांगते गरम पाणी करा, मग पिठात टाका आणि मग ते मळून घ्या आणि ते मळत असतात. तर इंद्र पीठ मळत असतो इकडे आणि राणी मग आता पीठ मळून झाल्यावरती राणी त्याला भाकरी थापायला लावते. त्याच्याकडून एकदा दोनदा भाकरी मोडतात, नंतर तो एकदम गोल भाकर करतो. राणी पण खूप खुश होते आणि राणीचे केस पुढे येतात, त्यामुळे इंद्र आता तिच्या केस मागं करतो बट आणि आता लगेच राणीच्या तोंडाला पीठ लागतं. तर आता राणीच्या तोंडाला पीठ लागल्यावर इंद्र तिला हसतो आणि राणी म्हणते की काय झालं इंद्र सर तुम्हाला हसायला? तर इंद्र म्हणतो की पीठ लागलंय तुझ्या तोंडाला. तर आता राणी म्हणते पीठ, आणि ती आता इंद्राच्या तोंडाला लावते आणि दोघं पण खूप हसतात, खूप मस्ती करतात आणि इंद्र आता सगळ्या भाकरी करून घेतो. आता भाकरी झाल्यावरती आता इंद्र म्हणतो की जाऊ का राणी आता मी बाहेर? तर राणी म्हणते की हो इंद्र सर. अरे इंद्र तिथून जातो निघून आणि इकडे आता मालतीन त्या शॉपिंग करून आता घरी यायला निघलेले असतात. उर्मिला म्हणते की मालती काकी भाकरी तर झालेल्या असेल ना घरी जाऊन? तर ती म्हणते की हो चल आपण जाऊयात घरी. तर इकडं इंद्र आबांकडे येतो आणि म्हणतो की आबा, मला तुम्हाला खूप महत्त्वाचं सांगायचं आहे. अहो आई राणीला खूप त्रास देते, अहो तिच्या हाताला एवढी दुखापत झाली आई, तरी पण तिला भाकरी करायला सांगितले 100 10 भाकरी इतकं हे सगळं करायला लावलं ना, का बस तिला कितकं त्रास देतात माहिती का ते? तर ते म्हणतात की काय एवढा त्रास देतात का तिला? तर ते म्हणतात की हो. तर आता लगेच आबा म्हणतात की बघ आता मी काय करतो. मालती काय रे कोणाचं ऐकणार नाहीये, मी तिला किती जरी बोललो ना तरी ती माझं काहीच ऐकणार नाहीये, हे मला माहिती आहे. आता काही दुसरा उपाय नाहीये माझ्याकडे, मी आता घरात जाऊन अनेक आयडिया करतो. जेवायला बसलो की इंद्रा तू फक्त रिॲक्शन द्यायची त्यावरती. तर इंद्र म्हणतो ठीक आहे आबा. आणि आता इंद्र आणि आबा घरात येतात, सगळेजण जेवायला बसलेले असतात. मालती म्हणते अय झालं की नाही राणी अजून जेवायला? आणते की नाही ताट? काय चाललंय का तुझं? आण लवकर चल जेवायला, आम्ही वाट बघतोय इथे ताटावर बसलोय आम्ही. तर आता राणी तिकडून टोपलं घेऊन येते आणि देते. तर आता मालती म्हणते नी भाकरी कशा केल्या असेल आणि सगळेजण विचार करायला लागतात. तेवढ्यात आता ती म्हणते की वाढ नका तोंड बघत बसायचं. तर आता आबा म्हणतात की बास बास झालं मालती तुमची हे नाटकं, अहो किती त्रास देणार त्या पुरीला, अहो इतका त्रास देताय ना की बास तुम्ही. आता मी बघा काय करतो, मी आता पोलिसांनाच बोलवतो इथे. आबा पोलिसांना फोन करतात, म्हणतात की पोलिसांना बोलवतो. अहो छळ करताय तुम्ही तिचा मानसिक, तिला एवढा त्रास देताय. अहो काय म्हणतात माहिती आहे का, घरात भांडणं असतात पण असे नसतात, तुम्ही इतका त्रास नकोय द्यायला तिला, असं आबा मालतीला म्हणतात. मालती म्हणते की ओ काय करताय तुम्ही, तुम्ही खरंच पोलिसांना फोन लावताय की काय? अहो नका करू फोन, असं म्हणतात. तर म्हणतात की हो हे बघा. इंद्र म्हणतो की आबा तुम्ही काय करताय, अहो त्या वस्तीतल्या पोरीसाठी तुम्ही असं करताय का? तर आता इंद्राला त्या म्हणतात इंद्रा तू पण तिच्यासारखा बोलू नकोस, हे बघ तू तर आता मी सांगाल ना तसं करायचं, नाही तर मी पोलिसांना फोन करेल. ते म्हणतात की हे बघ इंद्र, तिच्या गायत जी पाटी आहे ना ती पाटी काढ आणि तिला आता तिथे जेवायला बनवायला सांगितले ना, ती जेवण बनवलं आहे ना सगळ्यांना, तिला तिथे जेवायला ताट करून दे आणि तिला जेवण दे आधी, असं सांगतात. तर आता लगेच म्हणतात की काय? तर आता लगेच राणीला ते बसवतात, राणीला जेवायला लावतात, राणी जेवण करते आणि आबा म्हणतात एवढंच नाही तर उद्या तिला आता तो हॉस्पिटलमध्ये पण घेऊन जायचं आहे, असं म्हणतात. तर ते म्हणतात की काय मी हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं आहे तिला, असं इंद्र म्हणतो. तर आता लगेच ते आबा म्हणतात की हो तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ द्या, असं सांगतात. तर आता इकडं जी मालती आहे ती मालती इकडं येते रूममध्ये आणि आबा तिथे उभा असतात. तर आबांना ती विचारते काय हो आबा, खरंच तुम्ही पोलिसांना फोन करत होतात की काय? अहो काय करताय तुम्ही, तुम्हाला काही कळतं की नाही? अहो काही समजतं की नाही, डायरेक्ट पोलिसांना फोन नका करू तुम्ही, असं ती म्हणते. तर आता आबा म्हणतात की मालती हे बघा माझ्याकडे दुसरा पर्याय नाही, आता तुम्हाला दोघांना पण शिक्षा झाली पाहिजे, तुम्ही खूपच त्रास दिलाय तिला, असं म्हणतात. तर आता इकडं जी राणी आहे आणि इंद्र आहे तर आता ते सकाळी सकाळी आवरतात आणि दोघे आता हॉस्पिटलमध्ये जायला निघतात, कारण की राणीला हॉस्पिटलमध्ये यायचं असतं तिच्या आईंना भेटायला. तर इंद्र राणी हॉस्पिटलमध्ये येतात आणि आल्यावरती आता तिला धक्का लागतो राणीला, ती आई करते. तर राणी म्हणते की इंद्र सर सगळ्यांसमोर असं नका करू. तर ते म्हणतात की का, अहो इथं कोण नाही राणी? तर राणी म्हणते की अहो इथं आई आहे ना, पण आई बघल, आईला समजून नाही द्यायचं माझ्या हाताला काही दुखापत झाली आहे ते. तर म्हणतं की
ठीक आहे मग. तर आता लगेच ते आईजवळ येतात. म्हणतात, "आई बुवा बरे आहेत का गं?" तर आता राणीची आई म्हणते, की "चला ना, तुम्हाला भेटायला नेते." आणि ते आतमध्ये दोघं जण भेटायला जातात. तर बघूया आता पुढील भागात काय घडतं. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.